ते ते पत्रव्यवहार किंवा पत्र जे भेटले ते धक्कादायक होते. धक्कादायक आहेत. शिक्षण विभागाचे कोरे लेटर पॅड, काही ऑर्डर आहेत त्याच्यावर नावं एक आहेत, पण संस्थेच्या दप्तरी त्या ऑर्डरमध्ये 2 नावं आहेत. आमचे संस्थेचे अध्यक्ष 2 मिनिटात आले. मी आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करतो. नंतर त्यांना पोलीस स्टेशन सापडलं की नाही सापडलं हे पण लक्षात येत नाही. मग संस्था चालक गुन्हा नोंद करायला का घाबरतात? म्हणजे काही तुमची गुपितं त्या व्यक्तीच्या हातात आहे. दस्तावेज मूल अलग आहेत, संस्थेने दाखवलेले अलग आहेत. आज अध्यक्ष बोलतात हे सेक्रेटरींची चुकी आहे म्हणून त्या मुख्यमंत्र्यावर गुन्हा नोंद करतो, त्याला अटक करतो. हे देखील या संस्थेत करावं लागेल. नमस्कार, मी अविनाश राऊत. देश प्रबोधनच्या या पोलखोलच्या 4थ्या भागात आपलं सर्वांचं देश प्रबोधनच्या व्यासपीठावर स्वागत करतो. आज देश प्रबोधन एक यश मिळालंय म्हणून आपल्या समोर येतोय. दिवाळीच्या आज शुभमुहूर्तावर मी सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर एक तुम्हाला शुभ वार्ता देतो की भूषण शामराव किनी यांनी अर्नाळा आगाशी विरार या संस्थेच्या विरोधात, शैक्षणिक संस्थेच्या विरोधात जो लढा 10 वर्षापासून सुरू केला होता त्याला आज पहिलं यश मिळालेलं आहे. ते यश म्हणजे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर यांनी या पूर्ण प्रकरणाची चौकशी लावण्यासाठी 6 तारखेला चौकशीसाठी भूषण शामराव किणी आणि संघर्ष अभियानचे राकेश शिवदे यांना चौकशीसाठी बोलवलं आहे. हे एक चांगलं द्योतक म्हणता येईल की आज या संस्थेच्या विरोधात जो आवाज भूषण शामराव किणी यांनी उठवला होता त्याला आज त्यांना पहिलं यश मिळालेलं आहे. त्या यशासंदर्भात आणि या चौकशीला आपण कसे सामोरे जाणार आहोत यासाठी आज आपण भूषण शामराव किणी यांना पुन्हा एकदा या 4थ्या भागात देश प्रबोधनच्या व्यासपीठावर बोलवलं आहे. नमस्कार. नमस्कार भूषणजी, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आपणाला 6 तारखेला या पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी जे आपण तक्रार 9 वर्षापासून करताय, आपण पहिल्या भागात म्हटलं होतं की माझ्या प्रत्येक पत्राला केराची टोपली दाखवली होती, पण आज तुम्हाला यश मिळालेलं आहे. हे यश आपलं पण आहे, देश प्रबोधनचं पण आहे. आपण या चौकशीला कसे सामोरे जाणार आहोत हे आपण देश प्रबोधनला सांगावं. नमस्कार, मी भूषण किनी. सर्वात प्रथम दीपावलीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आज ही जी लढाई जिंकली आहे याचं पूर्ण श्रेय देश प्रबोधन चॅनलला जात आहे. आज मी कित्येक वर्ष पत्रव्यवहार करत होतो, पण आताच 2 दिवसा अगोदर मला शिक्षण विभागाचा पत्र आणि मेल आलं. त्यांनी आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेची माझ्या पत्रांची दखल घेऊन 5 व 6 तारखेला चौकशी लावलेली आहे. ही चौकशी संस्थेचं आगाशी येथील कार्यालय इथे ठेवलेली आहे. मी सर्वात प्रथम शिक्षण विभागाचा आभार मानत आहे. आज एवढ्या वर्षानंतर का देर आहे दुरुस्त आहे, तुम्हाला जाग आलेली आहे. आज तुम्ही चौकशी करतायत. ही चौकशी निपक्षपाती करावी हेच आमचा उद्देश असेल. ह्याच्यातनं कुठल्याही शिक्षकाचं, सरकारचं, शासनाचं नुकसान झालं नाही पाहिजे. आज आम्ही चौकशी करत असताना आमचं एवढंच म्हणणं, ह्या चौकशा सुरू असताना संबंधित तुम्ही संस्थेला जाब विचारताना आमच्या म्हणण्याप्रमाणे संस्थेच्या त्या दिवशी आम्ही चौकशीला येणारच आहोत. चौकशी करताना दोन्ही प्रकारचे मूल दस्तावेज तुम्हाला आमच्या समोर दाखवावे लागतील. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का ते दस्तावेज लपवतील? आमच्या म्हणण्याप्रमाणे छाती ठोकपणे मी पुढे बोलणारच आहे याविषयी. दस्तावेज मूल अलग आहेत, संस्थेने दाखवलेले अलग आहेत. मी प्रत्येक वेळेला जिल्हा परिषद शिक्षण विभागाला जेव्हा माहितीचा अधिकार टाकला, त्यांच्याकडनं मूल दस्तावेजाची मागणी केली, त्या टायमाला त्यांनी 3 वेळेला पत्र त्या शाळांना, संस्थेला वर्ग केलेले आहे का तुम्हाला तिकडनं पत्र मिळावं. आता पोलखोलच्या भागात जर पोल खोलायची झाली तर मी सांगतो, आमच्या आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या चांदीब येथील एका कर्मचाऱ्याच्या बडतर्फी प्रकरणी बडतर्फ केल्यानंतर त्याचा चार्ज देणं त्यांनी स्वाभाविक होतं, पण त्यांनी काय 6-7 महिने चार्ज संस्थेला दिला नाही. नाईलाजाने संस्थेने त्याचे कपाट, आमचे 4 संचालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई एक समिती गठीत करून ते कपाट फोडण्यात आलं. त्या कपाटात जे पेपर सापडले ते पेपर पाहता आमच्या
संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं मी उद्या जाऊनच गुन्हा नोंद करतो. ते आणि धक- ते ते पत्रव्यवहार किंवा पत्र जे भेटले ते धक्कादायक होते. धक्कादायक आहेत तेच मी बोलणार आहे. पत्र असे आहेत शिक्षण विभागाचे कोरेलेटेड पॅड, काही ऑर्डर आहेत त्याच्यावर नावं एक आहेत पण संस्थेच्या दप्तरी त्या ऑर्डरमध्ये 2 नावं आहेत. याचा अर्थ कुठेतरी ते पेपर आमचा अंदाज होता खोटे बनवण्यात आलेले आहेत. म्हणून आमचं शिक्षण विभागाला हे म्हणणं असेल की तुमच्याकडील मूळ दस्तावेज आणि आणि ह्यांचे संस्थेची हे तपासूनच चौकशी करण्यात यावी. आम्ही त्या दिवशी ते ओपन करणारच आहेत कारण त्याची फोटोग्राफी मी काढलेली आहे. बरं. माझ्याकडे त्या कॉपी आहेत, फोटो मी काढलेले आहेत. मी वेळ प्रसंगी ते उघड करीन. शिक्षण विभागाला एवढंच म्हणणं आहे हा दिखावापणा करू नका, जनतेच्या भावनांशी खेळू नका. तुम्हाला जी चौकशी करायची आहे ती प्रामाणिकपणे चौकशी करा. संस्था दोषी असेल संस्थेवर कारवाई करा. आता तुम्हाला पुढचा पाठ सांगतो. संस्थेची मीटिंग 4 दिवसा अगोदर झाली. ह्या मीटिंग मध्ये जोरदार भांडणं झाली. नाईलाज असतो, मला माहिती होते ह्या मीटिंग मध्ये वाद होणार आहेत, मी जाण्याचं टाळलं. तिथे असं झालं एकमेकावर बोटं दाखवण्यात आली. वकिलाच्या सल्ल्यानुसार 2-3 लोकांना वकिलांच्या नोटीस देण्याचं ठरवण्यात आले. जे दोषी असतात त्यांना नोटीस देऊन बडतर्फ करण्याचं हे ठरलं. हे आज नाही, अशा 4 मीटिंगला ठरलेले आहेत. अध्यक्ष कुठल्याही प्रकारे ह्याचं गांभीर्याने लक्ष देत नाहीत. तुमचा थेट आरोप आहे की अध्यक्षांवर. अध्यक्षांवर. आता माझं म्हणणं, आज अध्यक्ष बोलतात हे सेक्रेटरींची चुकी आहे, हे यांनी केलं, हे त्यांनी केलं. नायक पिक्चर बघितला असेल तुम्ही अनिल कपूरचा, त्याच्यामध्ये त्याच्या पूर्ण मंत्र्यांनी भ्रष्टाचार केलेला असतो. सर ते शेवटी अनिल कपूर प्रमुख म्हणून त्या मुख्यमंत्र्यावर गुन्हा नोंद करतो, त्याला अटक करतो. हे देखील या संस्थेत करावं लागेल तरच या संस्थेला न्याय मिळेल. एक भूषण किणी यांनी खूप मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा आरोप आहे हा की या सर्व मागे अध्यक्ष चाल ढकलपणा करतायत आणि त्याच्यामुळे हे भ्रष्टाचार म्हणता येईल किंवा चुका म्हणता येतील संस्थेच्या या वाढत चालल्या आहेत. हा, आता माझं म्हणणं, सेक्रेटरीने एक कारण दिलं या मीटिंग मध्ये. मी त्या टायमाला शालेय समितीचा सदस्य असताना मी चौकशी समितीवर हजर राहिलो, चौकशी केली. त्याच्यानंतर मी कार्यकारिणीत आलो, सेक्रेटरी झालो. माझं म्हणणं, तुम्ही कुठल्याही पदावर असतात, व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही चौकशी केली तेव्हा चौकशीत ते शिक्षक दोषी आढळले असा तुमचा अहवाल आहे. तुम्हाला पद दिलं म्हणून तुम्ही कारवाई करायला टाळता, याचा अर्थ तुम्ही संस्थेची फसवणूक करता, जनतेची फसवणूक करता. माझं या चौकशीनंतर चॅरिटी कमिशनरला एक पत्र असणार आहे. संस्था ही चॅरिटीच्या अंडरमध्ये येते. बरोबर. चॅरिटी कमिशनरला पत्र असणार आहेत. ह्या दोषाला आमच्या संस्थेचे सेक्रेटरी, अध्यक्ष, मागील पण आताचे पण जबाबदार आहे, शालेय समितीचे अध्यक्ष पण जबाबदार आहेत. म्हणून कारवाई करताना नुसत्या शिक्षकांवर नका करू, तर तुम्ही ह्यांच्यावर देखील करा. आज शिक्षकांनी घरी पेपर बनवले नाहीत, जे खोटे बनवले. संस्थेचं लेटर पॅड काय शिक्षकांनी प्रिंट केलं का? मग संस्थेने तशी तक्रार दाखल करायला हवी होती. त्यांच्या सह्या शिक्षकांनी मारल्यात का? नाहीत. या सह्या केल्यात, त्याच्या बदले कदाचित मोबदला देखील घेतला असेल. आज शिक्षकांनी लिहून दिलेत आम्ही मोबदला दिलाय, मग ही गोष्ट खरीच आहे ना. शिक्षण अधिकाऱ्यांना म्हणजे ज्यांनी हे कागदपत्र बनवले त्यांनी त्याबद्दल मोबदला घेतलेला आहे. भूषणजींचं एक आपण पहिल्या दिवसापासून हे तुम्ही पहिला भाग बघितला असेल, त्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की कागदपत्रांमध्ये खूप मोठा फरक आहे. जी संस्थेकडे जी शिक्षण खात्याकडे जी शिक्षण खात्याकडून आलेली कागदपत्र संस्थेला आहेत ती वेगळी आहेत आणि ही वेगळी आहेत. आणि अशाच प्रकारे एका शिक्षकाच्या जागी 2 नियुक्त्या, त्यानंतर त्यांची मॅच्युरिटी, या सर्वांमध्ये फरक आलेला आहे. आणि त्यांचा आज एक मूळ आरोप आहे की या सर्व मागे अध्यक्षांनी चाल ढकलपणा केल्यामुळे त्यांनी जो मुद्दा मांडला की जर कोण दोषी आहे, जर त्याच्यावर त्याच वेळी गुन्हे दाखल झाले असते किंवा त्याच्यावर कारवाई झाली असती तर आज ही वेळ आली नसती. आज करोना काळात बिलं सादर केली गेली, बरोबर. संस्थेच्या ज्यांनी सह्या केल्यात, मुख्याध्यापकाने असतील, सेक्रेटरीने असतील, इतर कोणी, त्यांना माहित नव्हता करोना काळ आहे, या कालावधीत सर्वच सरकारी यंत्रणा बंद आहेत. मग ती कशी काय बिलं सादर केली? तुम्हाला जनतेला आता हे सांगायची वेळ आलेली आहे. संस्थेचे ठराव गेलेत. आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था नावारूपाला आलेली शिक्षण संस्था, संस्थेच्या ठरावामध्ये तारीख 1 वार 1 हे एक वाक्य आहे. पण कधी तारीख मॅच होत नाही, कधी वार मॅच होत नाही.
हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे आता चौकशीला सगळं सामोरे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच आणि प्रेक्षकांच्या पण लक्षात येईल. चौकशी मध्ये काय होईल हे तर भूषणजी आणि विरार शाळेमध्ये एक विरार शिक्षक आहेत, हा बीएडच्या स्केलवर लागले. बीएड शिक्षकाच्या रिक्त जागी स्केल घेतात बीएडचा. ह्या स्केलची तफावत बघितलं तर 20-25 हजाराची असेल, 5-10 हजार जीप काय असेल. शेवटी नुकसान सरकारचं होतं, शासनाचं होतं. मग हे पेपर पाठवताना संस्थेने तपासलं नाही का? आज संस्था बोलत असेल ते सेक्रेटरीने केली, अध्यक्ष बोलत असतील मला ते माहित नव्हतं. अरे तुम्ही अध्यक्ष आहेत, दिव्याखाली अंधार आहे हे तुम्ही स्वतःहून कबूल करता. साहेब म्हणजे मला जेवढं कळतं तेवढं धर्मदाय संस्थेमध्ये सगळेच जबाबदार असतात. म्हणजे एक व्यक्ती जबाबदार असू शकत नाही. मला हे माहिती नाही असं सांगून चालत नाही. त्यांनी जर ज्या संस्थेमध्ये गैरकारभार होतो त्या संस्थेमध्ये जेवढे धर्मदाय संस्थेचे संचालक असतात तेवढे सगळेच दोषी असतात 100%. मागच्याच मीटिंग मध्ये एक ठराव घेण्यात आला, जर शासनाचे पैसे भरून देण्याची वेळ आली तर काय करायचं. त्या मीटिंग मध्ये एक आशास्पद निर्णय घेण्यात आला. मग सर्व सभासदांकडून तो वसूल करण्यात यावा. माझं स्पष्ट म्हणणं आहे, ज्या सभासदांना मिटिंगच झालेली माहिती नाही त्या मिटिंगच्या तारखा दिलेत तुम्ही, मग सभासदांना का दोषी धरता? दोषी कोण? तर तुम्ही. कारण खोटे सचिव अध्यक्ष जे आहेत जे मीटिंग बोलतात, आताचे अध्यक्ष सेक्रेटरी बोलणार मी आता नवीन आले नाही चालणार, कारण त्यांना सुद्धा मी वारंवार पत्र दिलेले. ते LIC ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरीत आहेत. मी जेव्हा त्यांच्या कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात तुमच्या कार्यालयाने ह्यांना हे पद घेण्यास परवानगी दिली आहे का, तेव्हा त्यांनी देण्याचं टाळलं, मला फी भरायला लावली. त्या कालांतराने मी त्या प्रकरणात बाजूला झालो. माझं म्हणणं, चॅरिटी कमिशनरला पण हे पत्र देणार आहे. तुम्ही या समोर व्यक्तीला विचारा का तुम्ही आम्हाला लेखी दिले का मी सरकारी कर्मचारी आणि त्याची परवानगी घेतली, आणि या संस्थेचा जिथे पैशाचा व्यवहार येतो तिथे सरकारी कर्मचाऱ्याला त्या कमिटीवर राहताना त्या सदर कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. असं माझं ऐक्यू आहे, खरं खोटं माहिती नाही. पण जे असं मुद्द्यात असेल तर ते 100% त्यांनी चॅरिटी कमिशनरने विचारणा केली पाहिजे. माझं पत्र चॅरिटी कमिशनरला जाणार आहे. म्हणजे केलं तर आम्ही चांगलं केलं ना, वाईट झालं तर आमचा त्याच्यात हात सगळ्यांनीच ही केलं. भूषणजी, ही जी 6 तारखेला चौकशी होणार आहे ही खूप महत्वाची चौकशी आणि महत्वाची पायरी आहे या लढ्यामधली. तर आपल्या मते सर्वात महत्वाचा मुद्दा कुठला असेल की ज्याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे, संस्थेचं झालेलं आहे, शिक्षकांचं झालेलं आहे आणि प्रशासनाचं झालेलं आहे. रोस्टर करून आपण बोंबलत होतो. जे रोस्टर गायब होतं ते रोस्टर त्याच्या एका कर्मचाऱ्याच्या कपाटात सापडलं. माझं म्हणणं, अध्यक्षांनी तिथे येऊन त्या क्षणी ते बघितलं. त्याने माझं म्हणणं असं होतं, त्यांनी त्या क्षणी ते रोस्टर घेऊन त्याच्यातल्या चुका दुरुस्ती करून जे 30-32 शिक्षकांवर अन्याय जाणार ते दूर करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. रोस्टर तुम्ही सांगतात सापडत नाही, दुसरे रोस्टर बनवलं, मूळ रोस्टर, आणि ते रोस्टर तो संस्थेचा कर्मचारी नाही त्याच्याकडे कसं. मग संस्था चालक गुन्हा नोंद करायला का घाबरतात? म्हणजे काही तुमची गुपितं त्या व्यक्तीच्या हातात आहेत, हे याच्या मागे सिद्ध होत आहेत. माझी एवढीच विनंती आहे शिक्षण अधिकाऱ्याला, मी जे बोललेले आहेत हे तुम्ही ऐकणार, ना ऐकलं तर मी तुम्हाला त्या दिवशी ती क्लिप ऐकणार चौकशी वेळेस, आणि आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत ह्या तुम्हाला त्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर लेखी स्वरूपात पण देण्यात येतील. आमचं म्हणणं, शासन करताना कोणालाही सोडू नका. जे दोषी असतील त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे, कारण ह्याच्यात बऱ्याचशा शिक्षकांचं नुकसान झालेलं आहे. म्हणून ते रोस्टर, ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर ते रोस्टर ताब्यात घेतील. चौकशी ती तपासताना मी स्वतः तिथे हजर होतो. मी प्रत्येक फोटो काढून ठेवलेत, कारण मला माहिती हे सांगतील हे नव्हतं. आमचे संस्थेचे अध्यक्ष 2 मिनिटात आले. मी आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करतो. नंतर त्यांना पोलीस स्टेशन सापडलं की नाही सापडलं हे पण लक्षात येत नाही. भेटलं नसेल रस्त्यात पोलीस स्टेशन. 6 महिने झाले. 6 महिने झाले. तर आज आपण भूषणजी किणी यांनी जो 10 वर्षापासून लढा उभा केला, अर्नाळा आगाशी विरार या शैक्षणिक संस्थेच्या विरोधात त्यांनी जो लढा उभा केला, त्या लढ्याच्या यशाची पहिली पायरी त्यांना आज त्या पहिल्या पायरीवर आहेत. आज त्यांनी शिक्षण संस्था तसेच शिक्षण अधिकारी यांना या व्यासपीठावरून
एक प्रकारचा इशारा दिलेला आहे की ही चौकशी निपक्षपातीपणे आणि चुकीच्या माणसांवर शिक्षा न होता जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी या व्यासपीठावर केली आहे. आपण देशप्रबोधनच्या या पोलखोलच्या भागामध्ये आपण वाट बघूया पुढच्या पोलखोलच्या भागात की चौकशीमध्ये काय झालं. आम्ही नक्कीच आपल्यासमोर त्या चौकशीचा आढावा घेऊन येऊच, परंतु तोपर्यंत आपण देशप्रबोधनच्या व्यासपीठारूपी आपल्यासमोर हे चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण देशप्रबोधन हे व्यासपीठ हे चॅनल नसून एक चळवळ आहे आणि ही चळवळ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आपल्याला एक आग्रह करत आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.